आमचे उत्तर गोयचे अध्यक्ष उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अध्यक्ष बाब वीरेन शिरोडकर, तसेच दक्षिण जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष बाब सावियो डी सिल्वा, आमचे ओबीसीचे स्टेट चेअरमॅन बाब नितीन चोपडेकर, महिला काँग्रेसीचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट लविना डिकोस्टा. गेल्या 3 आठवड्यात आम्ही जे पावसाळी अधिवेशन जालें तातूंत म्हाका दिसता जे लोकांचे मुद्दे, लोकांचे प्रश्न जे आशिल्ले ते बरेचशे प्रश्न आमी गोंयकारांचे थंय मांडपाक शकले. बरेचशे लोकांच्यो अडचण्यो ज्यो जातात त्यो आमी थंय मांडपाक शकले. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीन पयले सुवातेर हांव गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, तशेंच आमचे अल्डोनेचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस फरेरा, आमच्या केपें मतदारसंघाचे आमदार बाब एल्टन डिकोस्टा हांचे हांव कॉंग्रॅच्युलेट करता, मना काळजांतल्यान धन्यवाद म्हणटा की तांणी ह्या फावट म्हाका दिसता 15 दीस सरकाराक एवरी डे बॅकफुटार घातले. खास करून विरोधी पक्ष फुडाऱ्यान ह्या सेशनाक जे एग्रेशन थंय दाखयलें आणि खास करून जे प्रत्येक प्रश्न आशिल्ले, प्रत्येक मुद्दे आशिल्ले, डिमांड आसतले, कट मोशनां आसतली, कॉलिंग एटेन्शन आसतले, 0 आवर मेन्शन्स आसतले. आय थिंक ह्या फावट काँग्रेस पक्षान एक नवी उर्बा, एक नवें डायरेक्शन म्हाका दिसता ह्या अधिवेशनांतल्यान दिसून येता. गेल्ले 3 आठवडे सेगीत म्हाका गोंयभरच्यान रायट फ्रॉम पेडणे टू काणकोण लोकांचे पॉझिटिव्ह फीडबॅक येता की ह्या फावट तुमी चडशे मुद्दे आमचे मांडले. आज आमी गेल्ल्या 2 आठवड्याक आमी एवरी विकेंडाक 4 प्रश्न जे स्टार एलएक्यू जे आमकां थंय मांडपाक मेळूना ते घेतिल्ले. आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सान आमी आज स्पेसिफीक प्रश्न असो घेना, कित्याक गेल्ल्या 3 आठवड्याचे खुबशे असे प्रश्न आसा जे आमचे मिस जाल्या. येता त्या आठवड्याच्यान एवरी डे एक गंभीर विषय जो गोंय राज्याचो इन टर्म्स ऑफ करप्शन आसतलो, इन टर्म्स ऑफ लोकांचेर अन्याय, हे आमी प्रत्येक दिसाक एक प्रश्न हे आमी घेतले. आज खास करून ज्या 3 आठवड्याचे 15 दिसाचे जे अधिवेशन जालें ताचेर ब्रीफ जस्ट जे पॉयंट्स आसा ताचेर ब्रीफली आय वील जस्ट टच आणि देन वी वील टेक द क्वेश्चन राउंड. आय थिंक क्वेश्चन आवराचेर आमकां चडशे प्रश्न आमचे येवना, पूण जे आयले तातूंत म्हाका दिसता ह्या सरकाराक आमच्या आमदारांनी, विरोधी पक्ष फुडाऱ्यान एक्सपोज केल्ले आसा. म्हाका दिसता जे जागे जमनीचो प्रश्न आसतलो ताचेर आमी विशय घेतला. परत फ्रीडम फायटर ज्यांची भुरग्यांक जॉब्स मेळूना किंवा तांकां बॅकलॉग जो आसा इन रिक्रुटमेंट तो दॅट वी हॅव स्ट्रेस्ड अपॉन टू द चीफ मिनिस्टर की ते जावचे. ताच्या उपरांत सोशल वेलफेअर स्किमा अंडर आमी पळयलें की तालिगांवची 80 वर्साची बायल तिका ह्या सरकारान डेड म्हणून डिक्लेअर केली आणि तिका दयानंद सोशल सेक्युरिटी स्कीम ही बंद जाली. म्हाका दिसता जर तर एक 80 वर्साची महिला जर तर हे सरकार तिका समज जिवंत आसतना मारून उडयता, हाजे वयल्यान तुमी चिंता की हे सरकार कशा पद्दतीन कारभार ह्या सरकाराचो चल्ला. ताच्या उपरांत ओबीसी महासंघ गोवा युनिटाचो, गोवा स्टेटाचो जो डिमांड आशिल्लो की ओबीसी भवन जावचें, हॉस्टेल फॉर बॉयज आनी गर्ल्स, हे डिमांड जे आसात ते आमी थंय मांडिल्ले आसा. ताच्या उपरांत म्हाका दिसता ग्रीन सेसाचो एक मुद्दो जो ह्या विधानसभेक आमी पळयलो. डिमांडाच्या टायमार म्हाका दिसता आमच्या आमदारान थंय विथ फॅक्ट्स फिगर्स जे सरकारान करपाक जाय आशिल्ले, खरें म्हणल्यार डिपार्टमेंट वायज ताजें कॅल्क्युलेशन जावन कितलो एमावंट जाता हें थंय सरकारान दिवपाची जाप आमकां बॅकएंडान कॅल्क्युलेट करून थंय मांडची पडली. आणि डिमांड्साच्या वेळार आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्यान टेबल ऑफ द हावजार कॅल्क्युलेशनूय दिलें फॉर लास्ट 10 इयर्स, जो डेटा एमपीटींतल्यान आयला आणि जो सेस ह्या सरकारान स्वर्गेस्त मनोहर पर्रीकरान जो इम्प्लिमेंट केल्लो 2% आणि 0.5%, हाच्या बेसिसाचेर 4,500 कोटीचे कॅल्क्युलेशन आमी सरकाराक दिला. आशा आसा की सरकार
ते बेगींतल्या बेगीन ताजेर स्क्रुटिनी करून जे 4,500 कोटी रुपया उरल्या ते वसूल करतली. ताच्या उपरांत रोड सेफ्टीचे आमी पळयलें की आज कशा पद्दतीन प्रत्येक गोंयकार आज गोंयकाराचो जीव रस्त्यार वता. फ्लोर ऑफ द हाऊस मुख्यमंत्र्यान सुद्दां एडमीट केल्लें आसा. ताच्या उपरांत गोवा युनिव्हर्सिटीचो पेपर लीक स्कॅम जो जालो आनी जे जस्टीस RMS खांडेपारकाराचे जे ऑब्जर्वेशन आशिल्ले, आय थिंक त्या कमिटीचे ऑब्जर्वेशन्स आर सिरियस इन नेचर. दॅट ऑल्सो वी हॅव डिमांडेड द गव्हर्मेंट. ताच्या उपरांत इंटरनेट ऑपरेटर्स जे आसा गोंयचे, जे लोकल इंटरनेट ऑपरेटर्स विविध भागांनी गोंयान काम करतात, तांचे म्हाका दिसता इंट्रस्ट प्रोटेक्ट करपाक लागून आमी थंय सरकाराक डिमांड केल्लो आसा. कित्याक हे सरकार खंय तरी क्रोनी मित्र आपले एअर फायबर सर्विसीस जे दिता ते तांचे मित्र आसा, तांकां बॅकडोरान खंय तरी एंट्री करपाचो एक प्रयत्न चल्ला. ताच्या उपरांत आमी पळयलें की आज लॉ अँड ऑर्डर ह्या स्टेटीन कॉलॅप्स जाल्ली आसा. जे आमकां उतरां मेळ्ळ्या, ज्या थंय सरकारान आमकां जापो दिल्या, तातूंतल्यान दिसून येता की शॉर्टेज ऑफ स्टाफ इन पुलीस डिपार्टमेंट इज मॅसिव. ऑलमोस्ट 90% शॉर्टेज ऑफ स्टाफ in places like मारगांव, म्हापसा, मायणा, कुर्तोरी, कोलवा, वास्को, केपें आणि पोंडा. जवळपास 215 PSI आर वेकंट, 28 DYSP आर वेकंट. गेली 2 वर्सां क्रिटिकल हे पोझिशन्स, हे पोस्ट वेकंट आसा आनी सरकाराचेर कांयच ताचेर मुखारूय वचना, ताचेर कांय निर्णय घेना. ताच्या उपरांत आमी पळयलें की भूनक्षा हो एक व्हडलो मल्टी क्रोर स्कॅम विधानसभेन आमी पळयलें की कशा पद्दतीन हांचे डिपार्टमेंटांतले जे हेड आशिल्ले तांणी आपल्याच मनशाचो वापर केलो. म्हणल्यार सावथाक रावपी तांचो टेक्निकल मनीस ताका तांणी नॉर्थाक ताचे लॉगीन ID लॉगीन केल्यो आनी ज्यो स्ट्रक्चर्स आशिल्ल्यो ते इनलिगली तांणी जवळपास 600 करोड रुपयाचो स्ट्रक्चर्स हे इलिगली घातिल्ले आसा. तेही आमी पळयले. म्हाका दिसता फ्लोर ऑफ द हाऊसाचेर मुख्यमंत्र्यान सांगलां की आपूण हातूंत थोडं इन्व्हेस्टिगेशन करता. एक मनशान थंय आमी पळयलें की कंप्लेनूय फायल केल्ली विथ विजिलन्स आनी देन आफ्टर सम टायम वी सॉ दॅट द कंप्लेन ऑल्सो वॉज टेकन बॅक. सो आय थिंक दीस रेजीज व्हेरी सिरियस क्वेश्चन्स की एक मनीस जर तर थंय कंप्लेन फायल करता ऑन विजिलन्स, देन वॉट कंपेल्ड हिम टू टेक दॅट कंप्लेन बॅक. म्हाका दिसता जो रेव्हेन्यू मंत्री आसा ताच्या चल्याचो फादर इन लॉ हो आय थिंक वॉज वन ऑफ द सफरर. ताच्या वयल्यान ते इन्व्हेस्टिगेशन स्टार्टेड. देन वी सॉ दॅट इन हेल्थ केअर, आय मीन गोवा मेडिकल कॉलेजीच्यो OPD ओवर क्राउडेड आसता, थंय मेडिकल स्टाफ ना. देन द सॉफ्टवेअर जो हेल्थ केअरान तांणी हाडला, हार्डवेअर हाडला GMCन, पूण सॉफ्टवेअर ना, तोय विशय आमी घेतलो. ताच्या उपरांत म्हाका दिसता मडगांवच्या कब्रस्तानाचो विशय जो इतली वर्सां पेंडींग उरिल्लो. 30,000 स्क्वेअर मिटर तांकां जागो दिल्लो आसा, पूण बिकॉज ऑफ द ताच्या लँडाची टोपोग्राफी हार्डली अबाउट 2,500 स्क्वेअर मिटर्स कॅन बी यूज्ड. सो वी हॅड डिमांडेड TCP मिनिस्टर की तूं आज हे भायले दिल्लीकार, वर्मा, शर्मा, रेड्डी हांकां तूं एमेंडमेंटां हाडून तांचे जागे, आमच्यो भाटां बेसां सगळ्यो तूं कन्वर्ट करता. पूण म्हाका दिसता सोसायटीक जी रिक्वायरमेंट आसा दॅट इज फॉर कब्रस्तान, ते विशय तुम्ही हाताळना, ते विशय तुम्ही 15 वर्सां घेऊन बसता. सो दीस शोज दॅट द गव्हर्नमेंट इज नॉट वर्किंग फॉर द पीपल ऑफ गोवा. लेट्स सी, द गव्हर्नमेंट हॅज सेड दॅट वी विल ट्राय टू अमेंड the TCP Act, not amend the rules which are there. कित्याक ताका स्लोप आशिल्ल्या कारणान गव्हर्नमेंट कॅन डू टेरेसिंग देर. इफ देर इज अ स्लोप, आय थिंक टेरेसिंग कॅन बी डन. देन वी सॉ मायनिंग कंपनीज. आमी आमच्या आमदारान कांदूस फरेनान एक प्रायवेट मेंबर रेझोल्युशन घातिल्लें फॉर गोंयकारांचो इंट्रस्ट प्रोटेक्ट आज जायना. कोण तरी भायले लोक येवन जो बिझनस आसा तो व्हरपाक सोदता, दॅट I think the government was exposed, the chief minister was exposed. ताच्या उपरांत SGPDA होलसेल मार्केट जे आसा मडगांव, ताचेर अजून मेरेन टेंडर जायना. थंय फिश प्रोक्युरमेंट जे चल्ला ते आज अनएफोर्डेबल जाल्लें आसा. सरकारान फिश किओस्क
इनिशिएटीव इंट्रोड्यूस केल्लो, पूण आजुनी ताजेर म्हणजे तो इंट्रोड्यूस जो केल्लो की ताका लागून एक्सेसिबल नुस्तें जावचें, पूण आज आमी पळयता की तो किओस्क ते गायब जाले. ते किओस्क कोण घेवन धांवले हाजें आज दे हॅव डिसअपियर्ड. ताच्या उपरांत आमी एक स्टार्ट एलएक्यू क्वेश्चन नंबर 23 30 जुलयाक आमचो आमदार एंटन डिकोस्टान घातिल्लो ऑन इलिगॅलिटीज इन द फिशरीज डिपार्टमेंट. ते सरकारान जे आमकां जाप दिला ताच्या वयल्यान दीस वी वील टेक. आमचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटान हो विशय घेतिल्लो आसा, बट आय जस्ट वॉन्ट टू हायलायट सर्टन थिंग्स की कशा पद्दतीन आज इलिगॅलिटी इन फिशरीज डिपार्टमेंट चल्ला. आमी प्रश्न विचारिल्लो जे स्टाफ रिक्रुटमेंट जाता, ज्या स्टाफांक प्रमोशन जाता, कशा पद्दतीन हे सरकाराक दोळ्याक उदक लायता. देर आर सम, आय वूड लायक टू शो सम 2 सर्टिफिकेट्स. एक आसा पोरिविंद्रा विनायक लोणे, वो फिशरीज डिपार्टमेंटान कामाक आसा. ताणें झारखंड स्टेट ओपन स्कूल हाची सर्टिफिकेट लायल्या आणि दॅट झारखंड स्कूल इज नॉट रिकॉग्नाइज्ड बाय द झारखंड गव्हर्नमेंट. आणि हेचे प्रमोशन जी आसा ही सगळी फेक प्रमोशनां, हे सगळे फेक सर्टिफिकेट. ताच्या उपरांत आमी पळयता की दुसरो देवानंद विनायक लोणे, म्हाका दिसता कदाचित ते भाव आसतले, दोन्ही लोणे विनायक बापूय सेम हांगा दोन्ही कडेन, एक पोरविंद्रा आणि एक देवानंद. सो हाणें एकट्यान आसामाक वचून सर्टिफिकेट घेतिल्ली आसा, मणिपूर वचून सर्टिफिकेट घेतिल्ली आहा ओपन स्कुलांतल्यान. मागीर आतां तुमी हाजे वयल्यान पळयात की हे दोनूय स्टाफ जे फिशरीज डिपार्टमेंटान काम करतात तांणी आय थिंक दे मस्ट बी अबाउट 45 years ओल्ड, नो 50 years. आणि हाणें 45 yearsचो आसतना हाणें ओपन स्कुलांतल्यान शिकून परत सर्टिफिकेट घेतिल्ली आसा. आणि मजा अशी की ताका जर आमी मार्कशीट जर पळयत जाल्यार इंग्लीश सब्जेक्टान ताका 65 पडल्या. बट इन्फॉर्मेशन वॉट आय हॅव गॉट की ताका इंग्लीश बरोवपा आनी वाचपाक ताका समजत ना. दुसरे हिंदीन ताका 68 मार्क्स पडल्या. ह्या मनशाक हिंदी बरोवपा सुद्दां येना. सायन्सान ताका 70 मार्क पडल्या. सो आय रियली फेल टू अंडरस्टँड की ह्या फिशरीज डिपार्टमेंटान हे सगळे स्कॅम चल्ल्या, पूण सरकाराचे कांयच दोळे सगळे बंद जाल्ल्या. ताच्या उपरांत ओबीसीचो जो पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल सिटाक जो डिमांड आशिल्लो तो आमी थंय आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान तो मांडला. एज पर द 100 point रोस्टर गोवा मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेजीक जे ओबीसी मेडिकल सिटा मेळपाक जाय, मुख्यमंत्र्यान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस सांगला की ह्या आठवड्या भितर आपूण ते काडटा. समज जर ते जाग्यार पडना जाल्यार हे सरकार विल कंपेल अस टू गेट ऑन द स्ट्रीट्स एंड ऑन द रोड्स. आय थिंक न्यू रिन्युएबल एनर्जीक आमी पळयलें की हांचे प्रधानमंत्रीची फक्त घोशणा आसता की आमी 150 मेगावॅट सोलार हाडटले, पूण इन रियलिटी आमी पळयतात की ह्या सरकारचे कसलेच इनिशिएटीव ना. वेर एज दीस सरकार इज जस्ट ट्रायंग टू ओवरबर्डन द कॉमन पीपल ऑफ गोवा. न्यू रिन्युएबल एनर्जी भितर एक सरकार एक्सपोज जाल्लें आसा की जे प्रधानमंत्र्याचे जी घोषणा आशिल्ली, सरकाराचे जे अश्युरन्स आशिल्ले की आमी 150 मेगावॅट करतले, अजून मेरेन ते जाल्ले ना. ताच्या उपरांत आमी पळयलें की लिकर आउटलेट्स एट मोपा एअरपोर्ट आमी तो 0 आवराक मेन्शन केल्लो की 9 जाण नॉन गोवन्स म्हणजे भायले लोक येवन आज त्या एअरपोर्टाचेर कब्जा करतात. हाजेर आमी मुख्यमंत्र्याक इन्क्वायरी मागल्या. तशेंच फिशरी डिपार्टमेंटान जो इलिगॅलिटी जो स्कॅम चल्ला की फेक सर्टिफिकेटी दिवन जे युनिव्हर्सिटीज रिकॉग्नाइज ना ताजेर बी डिमांडेड इन्क्वायरी. आय थिंक मोर ओवर दीस ताच्या उपरांत आय थिंक मेजर इश्यूज आमी घेतिल्ले इन रिवर एंड नॅव्हिगेशन डिपार्टमेंट. सोलर फेरीचेर आमी पळयलें की कशा पद्दतीन ह्या सरकारान कमिशनां खाल्या. I will not go in detail about captain of ports or river navigation department, but I would just like to highlight one particular case. आणि जे लोक आज ही प्रेस कॉन्फरन्स पळयतात आणि प्रत्येक गोंयकारा कडेन म्हजी एक मागणी आसा, हात जोडून मागणी आसा, तुम्ही पणजेन येतात. आता आमी थोड्यो RTI मागिल्ल्यो आणि आमी क्वेश्चन्स सरकारा कडेन मागिल्ले.
आम्ही लास्ट टाइम रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाकडून भिराव घातिल्लो. वी वर सपोज टू गो टू कॅप्टन ऑफ पोर्ट्स. कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडल्यान आम्ही सर्टन स्पेसिफिक डेटा मागिल्लो. एक हांव इन डिटेलान वचना, ओन्ली वन क्लासीक केस आय विल शो यू की हे सरकार कशें आमकां फटयता. तुम्ही आता सगळे जाण पणजे भितर येता. पणजे भितर जेन्ना तुम्ही ओल्ड पाटो ब्रिज न्यू पाटो ब्रिज जेन्ना क्रॉस करून भितर येता, थंय तुमकां लायनीन ते पयलीं कसिनोचे ते सगळे तुमकां एंट्रन्स दिसतले. ताज्या उपरांत थंय दोन बोटी उब्यो आसा. एका बोटीचें नांव आसा नॉटी विस्की. थंय एक बोट उबी आहा कॉल्ड एज नॉटी विस्की. मुद्दम लक्ष दियात आनी जेन्ना तुमी पणजेन पळय भितर सरता आनी भायर वता न्ही, हे तुम्ही तुमच्या दोळ्या मुखार पळयात, कित्याक ही नॉटी विस्की म्हणटा ती एक्झॅक्टली कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या ऑफिसाच्या मुखार आसा. कॅप्टन ऑफ पोर्ट्स म्हाका दिसता असले रेबेन घालता की ताका भायले कांय दिश्टी पडना. ऑर प्रोबेबली कॅप्टन ऑफ पोर्ट्स म्हाका दिसता दोनापावलच्यान असो घुवन ऑफिसान येता, कित्याक तो येता सावथाच्यान घुवन येता आनी तसोच चल्लो दिसता. आय विल टेल यू नाव वाय. ह्या नॉटी विस्कीचे आम्ही सगळे ड्रॉइंग्स मागिल्ले, आम्ही सगळे ताचे डिटेल्स टीएम थिकनेस मेजरमेंट रिपोर्ट मागिल्लो. आता हे ताणें ड्रॉइंग आमकां सबमीट केला ऑफ दॅट नॉटी विस्की. हाच्या नांवानूच नॉटी आहा. आता हाजेर आमी पळयले जाल्यार दोनूच टॅग दिसता. अप्रूव्ड ड्रॉइंग शोज 2 टॅग. तुम्ही मुद्दाम आता भायर वता आसतना पळयात आनी तिसरो टॅग आहा. कॅप्टन ऑफ पोर्ट्साच्या मुखार उबी आशिल्ली नॉटी विस्की हाजेर 3 टॅग आसा आनी अप्रूव्ड ड्रॉइंगाचेर 2 टॅग आहा. आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स दोळे धापून न्हिदला. आता कॅप्टन ऑफ पोर्ट्साचेर कोणाचो प्रेशर आसा किंवा ही बोट खंयच्या मंत्र्याची काय आमदाराची हे म्हाका दिसता चौकशी जावपाक जाय. ग्रॉस वायलेशन इन फ्रंट ऑफ कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑफिस. हाजे वयल्यान तुमी चिंता की ज्यो बोटी भितर चलता, ज्यो बोटी टुरिस्टांक घेवन भोंवता, तातूंत कितले वायलेशनां आसतलीं. हे इन फ्युचर वी विल एक्सपोज ऑल दीस. बट आय वॉन्ट टू रिक्वेस्ट ऑल द गोवन्स हू कम टू पॅन्जीम, नॉटी विस्की चे कितले डेक आसा हे तुम्ही मुद्दाम पळयात, कित्याक दिस ड्रॉइंग सबमिटेड बाय द डिपार्टमेंट हे आमी आज आमच्या सोशल मिडिया हँडलाचेर घालतले. सो तुम्ही थंय उबे रावात. आमी जो प्लॅन घालता तो प्लॅन पळयात आनी त्या बोटीक पळयात. ताजे वयल्यान तुमकां कळटलें की हे सरकार कशा पद्दतीन आज करप्शन चल्लां, कशा पद्दतीन ह्यो इलिगॅलिटीज चल्ल्या. म्हाका दिसता टायम थोडो आशिल्ल्या कारणान एका दिसाक सगळे मुद्दे आमी घेवपाक शकना. But I want to tell and I want to convey to the people of Goa की तुम्ही ज्या पद्धतीने ह्या फावट रिस्पॉन्स दाखयलो, तुम्ही जे प्रश्न आमकां सांगले की आमच्यो अडचणी आसा तुम्ही मांडा. आमी ह्या फावट 810 स्टार्ड आणि अनस्टार्ड क्वेश्चन्स आमी घातले. त्या 810 प्लस क्वेश्चनाक आमकां उत्तरां आयिल्लीं आसा. येणाऱ्या काळान हे सगळे डिटेल्स डेटा घेऊन we would go and घेराव each department. We would come on the road and protest if these demands are not fulfilled. And I think there is enough data to expose the corruption of this government. म्हाका दिसता हिस्ट्री ऑफ गोवान इतले करप्शन जावना ते गेल्ल्या ह्या 10 वर्सांत ह्या सरकारान गोंयच्या जनते कडल्यान लुटिल्ले आसा. परत एकदा हांव आमचे लिडर श्री राहुल गांधीजीचे धन्यवाद करता. आम्ही पहिले की तांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. ह्या देशाचे ते ओपोजिशन लिडर ज्यांनी इलेक्शन कमिशन कशा पद्धतीन वायलेशन करता हे म्हाका दिसता आमच्या मुखार दवरलें. आनी तातूंतल्यान म्हाका अजाप एक दिसता की प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचेर. लोकसभा इलेक्शन 2024 जे जालें तातूंतले तांणी बँगलोर सेंट्रल ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचे स्पेसिफिक केस दाखयली आणि त्या कॉन्स्टिट्युएन्सीन 9 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आशिल्ल्यो. त्या 9 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीन तांणी एक स्टडी म्हणून एक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी घेतली जाचें नाव आशिल्लें म्हादेवापुरा. आता ती बँगलोर सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ लोकसभा बीजेपी वॉन बाय 32,000 वोट्स. वेरेज त्याच हातूंतलो एक पार्ट असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी विच इज कॉल्ड एज म्हादेवापुरा, थंय बीजेपीक 1,20,000 पेक्षा चड मतां मेळ्ळी. 1,20,000 बीजेपीक त्या असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीन लीड मेळटा आणि पार्लमेंटरी सीट बीजेपी 32,000 जिखता.
हाजे वयल्यान सिद्ध जाता आमच्या लिडरान ते सगळें एक्सपोज केलें की कशा पद्दतीन थंय बोगस वोटिंगां जाल्या, कशा पद्दतीन एकूच मनीस कोण सिंग म्हणजे कडेन डिटेल्स आय फॉरगॉट सिंग डँग म्हणटा तो मनीस महादेवापुरान 4 बुथाचेर वचून वोटिंग करता. देर आर फॉर्म 6 यूज करून जवळपास 16,000 लोकांनी न्यू वोटर्स जे असता पळय तांणी रजिस्टर केल्ले आसा. एक्चुअली फॉर्म 6 इज यूज वेन फर्स्ट टायम वोटर जो येता, जो प्रॉब्ली 18 वर्सां ते 22 वर्साच्या ब्रॅकेटान आसतलो, ताका ते फॉर्म 6 यूज जाता. पूण आमी पळयलें की 10,000 पेक्षा वयर 80+, 70+, 85, 90 इयर्स लोकांनी फॉर्म 6 यूज केल्ले आसा. एड्रेसाचेर आमी पळयता की हाऊस नंबर 0. सो आय थिंक दीस वॉज अ एक्सपोजिंग दॅट हाव दीस बीजेपी इज ट्रायंग टू वोट जो आसा वो चोरी करपाचो प्रयत्न करता. प्रेस कॉन्फरन्स जाली आणि इमिजिएटली आमी पळयलें की इलेक्शन कमिशनान रिस्पॉन्ड करपा सोडून भारतीय जनता पार्टी रिस्पॉन्ड करता. भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशनाक डिफेंड करता. I fail to understand that press conference was not on Bharatiya Janata Party. That press conference was on Election Commission of India. So why Bharatiya Janata Party is becoming an agent of Election Commission of India? This raises severe doubts in the people of Goa. काल आम्ही ती प्रेस कॉन्फरन्स आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीन आम्ही ती स्ट्रीमिंग केल्ली आसा. येणाऱ्या काळात प्रत्येक मतदारसंघात आम्ही आमचे बूथ कार्यकर्ते, बूथ प्रेसिडेंट जे आसात तांकां ती प्रेस कॉन्फरन्स दाखोवन म्हाका दिसता आज हो विशय खूब गंभीर आसा. आमी महाराष्ट्रान पळयलें की जे एक्झिट पोल जे आशिल्ले ताच्या कम्प्लिटली ऑपोजिट रिजल्ट आयलो. आमी हरियाणाचो एक्झिट पोल पळयलो ताच्या कम्प्लिटली ऑपोजिट हरियाणाचे रिजल्ट्स आयले. आय थिंक दीस रेजीस सिव्हियर डाउट्स इन द माइंड्स ऑफ पीपल हू वोट. काही महिन्यांनी बिहाराचे इलेक्शन येवपाचें आसा आणि आम्ही पळयले की जवळपास 80 लाख प्लस वोटर्सांक थंयच्यान सिटिजन्सांक डिलीट केल्ले आसा. आय थिंक द कंप्लीट स्ट्रक्चर, द फेडरल स्ट्रक्चर, द डेमोक्रेटिक स्ट्रक्चर ऑफ अ कंट्री आय थिंक इज एट रिस्क, इज इट इन डेंजर. आम्ही सदांच सांगता की आज आमचे संविधान हे धोक्यान आसा आणि ह्यो ज्यो प्रॅक्टिसीस, हे जे काही खुलासे जे भायर सरतात ताचे वयल्यान म्हाका दिसता सिद्ध जाता की आज खंय तरी आमच्या देशाचे डेमोक्रेसी इज इन डेंजर. ताचेर वी वील स्पीक इन डिटेल. पूण म्हाका दिसता परत एकदा आमचे तिनूय आमदार, खास करून बाबुली आलेमांव, एंटन डिकोस्टा आणि कार्लोस परेरा हांचे हांव धन्यवाद करता. तांकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता की 3 आमदार जावन 33च्या अगेन्स्ट तांणी ह्या सरकाराक एक्सपोज केल्ले आसा, गिराव घातिल्ले आसा आणि कम्प्लिटली ह्या सरकाराची करप्शनाक ही भायर काडिल्ली आसा. अमित बाब, एक मी उल्लेख केलो की जी